विसरू कसा मी सद्गुरूला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू. अज्ञान अंधकारे विषयांच्या वासना भारी. अंतकरणी प्रकाश करू रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू. मन हे दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे. त्याची करू निर्विकारू रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू. कर्म करोनी कर्मातीत देय सोनी देहातीत. ज्ञान पिऊनी ध्यान धरू रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूप तयाचे आम्ही स्मरू. सोहम भाव सागरू उतरोनी पैल पारू. सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूप तयाचे आम्ही स्मरू. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांनी की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. हे मजस्तव झाले परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. मागील मुमुक्ष जे होते ते हे ऐशाची जाणुनी माते. कर्म केले समजते धनुर्धरा. परी ते विजय जैसी दत्तली न उगवता ती पेरली. तैसी कर्मेची परी तया झाली मोक्ष येते. येत अनेक एक अर्जुना हे कर्म कर्म विवंचना. आपल्या चाळे सज्ञाना योग्य नव्हे. अध्याय 4 आणि श्लोक जो घेतलेला आहे 15 आणि 16वा श्लोक सेवेसाठी घेतलेला आहे. आता सेवेचं कारण जे आहे याला अनपेक्षित भेट म्हणतात. अनपेक्षित नियोजित नाही. तर बारीक जर विचार जर केला जीवनामध्ये हा जो आपला जो खटाटोप चालू आहे या खटाटोप कशासाठी करतोय आपण हे समजणं फार गरजेचं आहे. आपल्या अगोदर अनेक लोक येऊन गेलेत. आजा मेला पंजा मेला बाप मरता गेला. देखत देखत नातू पंतुतोही तैसा. आपण सुद्धा जाणार आहोत. इथं कोणीही अमर्थ पाटा बांधून आलेलं नाही. आपण जाणार आहोत. पण आलोच कशासाठी हे जर कळलं नाही. काय कारणाशी आला तुम्ही येथे सांगा धडकरी मजला ते. वस्तूशी कारण पडेल बा जेव्हा मोठे झालं तेव्हा शोधावया. बारीक विचार करा. कार्याशिवाय कारण घडत नाही. आज या ठिकाणी प्रवचनाच्या निमित्त हे कारणाशिवाय कार्य घडत नाही. कार्य म्हणजे तुम्ही इथं आले हे कार्य. आणि कशासाठी आले? प्रवचनासाठी आले. हे कार्य आणि कारण. तसं या ठिकाणी प्रत्येक जीवाची धडपड सुखासाठी चालू आहे. आणि सुख तर कोणालाच भेटलेलं नाही. कशामध्ये? संसारामध्ये. या दृश्यामध्ये. संसार म्हणजे दृश्यामध्ये. या दृश्यात सुख कोणालाच भेटलं नाही. माता सांगा इथं तर सांगितलंय सुखी जेणे व्हावे जगणी व व्हावे अज्ञानी लाभावे सन्मार्गाशी. माता सांगा सज्ञान आणि अज्ञान. सज्ञान कोणाला म्हणतात आणि अज्ञान कोणाला म्हणतात. अगोदर सज्ञान आणि अज्ञानाचा आपण विषय घेऊ. कारण की इथं ओवीच आपण अशी घेतलेली. हे जगच जे झालेले स्वतः भगवंत म्हणतात हे मजस्तव झाले परी म्या नाही केले. आता या शब्दाचा अर्थ ओबडधोबड तुम्हाला सगळ्यांना कळेल की जर देव असं म्हणतायत हे माझ्यामुळेच झालं. हे मजस्तव झाले परी म्या नाही केले. म्हणजे ते काय होतं हे माझ्यामुळे झालं पण मी काही केलं नाही. तर ह्याचा संदर्भ कसा जोडायचा बरं? भगवंत असं म्हणजे आपल्या याच्या कोड्यात का बोलले बुवा? संभ्रमात का बोलले? सांगताना काय असं हे माझ्यामुळे झालं पण मी काही केलं नाही. हे कसं बुवा? तर 2 गोष्टी आहेत. पाणी आहे. पाण्यावर जे शेवाळ येतं. शेवाळ कोणामुळे येतं? पाण्यामुळेच येतं.
पण पाण्याला ज्ञात आहे का? पाण्याला ज्ञात नाही ना. सकाळ सूर्य उगवल्यानंतरच, आता बघा रात्र सर्व रोड मोकळी होती, सर्व गर्दी कमी होईल, गर्दी रात्री कमी होईल. पण दिवस उगवल्याबरोबर जिकडे तिकडे ट्रॉफिक जाम, जिकडे तिकडे रहदारी जाम होईल. वास्तविक पाहता सूर्याचा उदय झाल्यामुळे वर्दळ वाढली का कोणामुळे? आज सूर्यामुळे. पण सूर्याला माहिती आहे का? तसं हे जसं आता बरेचसे लोक म्हणतात हे जगाची निर्मिती झाली कशी बुवा, त्याने देवाने सांगितलं ही माझ्यामुळे झाली. पण आपल्याला ते त्याच्यावर समाधान नाहीत. आपण त्या उत्तरावर सूर्यामुळे गर्दी वाढली, सूर्यामुळे आपण सूर्याच्या उदय झाल्यामुळे आपण झोपेत उठतो, कामाला जातो, तरीसुद्धा आपलं त्याच्यामध्ये एवढं पाहिजे तसं समाधान झालं नाही. मग हे जगाची निर्मिती झालीच कशी? कारण का आपल्याला काय करायचं आहे, डॉक्टरकडे गेल्यानंतर तो अगोदर रक्त आणि लघवी तपासायला लावतो. त्याचं कारण काय? निदान परफेक्ट व्हायला पाहिजे, नेमका कोणता आजार आहे. आणि म्हणून आपण विशेष करून कोणत्या डॉक्टरकडे जातो? MDकडे जायला लागले. तर बहुतांशी लोक या साधारण डॉक्टरकडे जात नाही, MDकडे जातात. 2 पैसे गेले, कारण की तो काय करत असतो, फी जास्त घेतो पण गठोडं कमी देतो, गोळ्या औषधाचं गठोडं कमी देतो. आणि दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं तर तो फी कमी घेतो पण गठोडं जास्त देतो. म्हणून आता लोक सुज्ञ झाले आणि साधारण जरी आजार असेल तर MDकडे जातात. तसं इथं सुद्धा आपलं समाधान MDकडे गेल्याशिवाय होणार. तसं या ठिकाणी सुद्धा बारकाईने आपण सुशिक्षित आहोत. तुम्हाला लिहिता वाचता यावं असं वाटत असेल तर अगोदर प्रथम काय करावं लागेल? तसं डॉक्टरकडे गेल्यानंतर तो रक्त आणि लघवी तपासायला लावतो, कारण निदान परफेक्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी तो रक्त लघवी तपास लावतो. तसं आपण सुद्धा लिहिता वाचता यावं असं वाटत असेल, प्रथम आपल्याला काय शिकावं लागेल? तर स्वर, व्यंजन आणि मातृका. स्वर, व्यंजन, मातृकाचं आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय लिहिता बी येणार नाही आणि वाचता बी येणार नाही. तसं या सृष्टीचा उगम झालाच कसा आणि कशासाठी? या सृष्टीमध्ये आपण जन्मालाच आलो कशासाठी? कारण जन्माचे येण्याचं कारण माहीत पाहिजे ना. नाहीतर मग ते झाडासारखं आहे. झाडासारखं आहे, जसं आजाने केलं पण येथे वडील जे जे करती त्या नाव धर्म ठेवती, ये रती अनुष्ठिती सामान्य सकळ. वडलोपार जे जे करत आले काय, त्यांनी त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांनी त्यांचं लग्न केलं, त्यांचं लग्न झालं तर त्यांना मुलं झाले, त्यांनी पण आपण पण काय करायचं, मुलांना मोठं करायचं आणि त्यांचे पण लग्न लावायचे. म्हणजे हे काय झालं? पण कशासाठी आलो? सुख हा विषय जो आहे, प्रत्येकाला सुखाची गरज आहे, पण सुखाचा मार्गच कोणी शोधत नाही. आणि आज या ठिकाणी असं झालेलं, कोणी मानो अथवा न मानो, कुंपणाने शेत खाल्लेले. कुंपणाने शेत खाल्लं म्हणजे नेमकं काय? हा देश स्वातंत्र्य मिळाला, हा देश स्वातंत्र्य मिळाला, मुळातच स्वातंत्र्याचं जे मूळ कारण जे आहे सर्वांनाच माहिती आहे. मूळ फाळणी कशामुळे झाली? फाळणी होण्याचंच कारण काय होतं की त्या ठिकाणी हिंदू सनातन धर्म जे सांगणारे जे आहे, हिंदू भारतात राहावं आणि बाकीच्यांनी फाळणी झाली ना. पण त्यावेळचे जे काही चाणाक्ष बुद्धीचे स्वार्थी लोक होते, त्यांनी काय केलं? लोकांना दाखवताना दाखवलं, फाळणी झाली दाखवलं, पण सांगताना काय सांगितलं? आता जे सांगतात ना सेक्युलरवादी, हे जे सांगतात ना, आता हुशार झाले लोक आता हुशार झाले. आणि हुशार करायला कारण आपण कोणी म्हणजे हे व्यासपीठ काही कोणाच्या पक्षाचं नाही आहे, पण बऱ्याचशा या आताच्या युगामध्ये त्यांनी आपल्या डोळे जागं केलं, आपल्या हिंदुत्वाला जागं केलं. यांनी एवढं झाकून ठेवलं ते देवालाच मानत नाही. तुम्ही आता पाहिलं असेल ते शरद पवारच्या बाजू घेऊन कोणतरी बऱ्याचशे कीर्तनकाराचे नावं टाकले त्यांनी, आणि त्याला मग कोणते त्याच्यावर अंगावर शाही टाकली, अमूक टाकले, तमूक टाकली. आता हा वास्तविक पाहता हे व्यासपीठ जे आहे, यांना फक्त तत्व सांगणारे माणसं पाहिजे. इथं जातीपातीचा प्रश्न येत नाही, कारण की जात हा विषयच नाही. ग्रंथामध्ये साधू संतांच्या जात हा विषय नाही आहे. पण जे फक्त जे दिसतं त्याला सत्य मानतात, त्यांनी या जातीपातीचं राजकारण केलं, भांडवल केलं. पण सनातन धर्माचे जे तत्व जे आहे, सनातन धर्माचे तत्व म्हणजे नेमकं काय की आपल्याला हे माहिती व्हायला पाहिजे. सुख जर पाहिजे असेल तर
तुम्हाला सुरुवात बी माहीत पाहिजे आणि एंड पण माहीत पाहिजे. सुरुवात पण माहीत पाहिजे, एंड पण माहीत पाहिजे. नाही तर सांगा तुम्ही पिक्चर पाहायला गेले आणि तो 21 रीतचं मी गेलो होतो पूर्वी, आता ते आता कमी झालं, पण पूर्वी पिक्चरचं खेळ आमच्या काळामध्ये लई होतं. कारण त्यावेळेस दुसरं काही नव्हतंच, काही साधनं नव्हते काही. पिक्चरच्या टाक्या इतक्या फुल राहायच्या ना, त्यांचा लई धंदा चालायचा त्यावेळेस मी सांगतो आम्हाला 50 पैसे तिकीट होतं. 50 पैसे म्हणजे आता ते मुलांना खोटं वाटेल ते. 50 पैसे तिकीट होतं. आम्ही त्या धुळ्याला जायचो ना, प्रकाश टाकी मग त्या टाक्या होत्या ना, 50 पैसे जायचो. तर 21 रीलचा पिक्चर होता. मी ते पाहायला उशीर झाला मला. मी गेलो पण उशीर झाला. तर ते मला सुरातच कळले नाही. ते म्हणजे काही मला मनच लागेना आणि मी निघून आलो. म्हणजे 2-4 रील सोडून निघून आलो. तर मला त्यांनी सांगितलं, बाबा स्टोरी सांग, तुझं पिक्चर कोण आला असं सांगा. मी काय स्टोरी सांगू, मला एंड बी माहिती नाही आणि माहिती नाही, काय सांगू. तसं आपली गंमत अशी झालेली. तत्त्वज्ञान सांगणाऱ्याला काय माहीत पाहिजे, स्टार्ट माहीत पाहिजे आणि म्हटलं पण माहीत पाहिजे, शेवट म्हणजे पूर्ण त्याने पाहिलं. तसं या जीवनाचं सर्व माहिती पाहिजे. हे उत्पत्ती झालीच कशी, ही उत्पत्ती झालीच कशी. मला एकाने प्रश्न विचारला होता, कोंबडी आधी का अंड आधी? कोंबडी अगोदर का अंडे अगोदर? त्यांना म्हटलं ते तर काय मला सांगता येणार. हे सर्व ऑटोमॅटिक झालं. ऑटोमॅटिक जगाची निर्मिती आहे ना, नैसर्गिक म्हणजे झालेली बरं. त्याला काय ते माझं समाधान झालं. त्याला म्हटलं मग आता समाधान झालं नाही, तुला आता सांग जुना काळची गोष्ट. त्यांना म्हटलं पूर्वी रेल्वे स्टेशनावर लोक राहायचे, हमाल लोक. ते काय करायचे, काम संपलं का तर ते शर्ट आहे ना, तर ते शर्टवरती असं मारायचं. म्हणजे त्यांच्या त्या घामाने काय तयार व्हायच्या, टिका तयार व्हायच्या शर्टामध्ये, ते मारायचे. किंवा बाया आहेत ना, ते बायांच्या डोक्यामध्ये गोवा पडायचे. तर त्यावेळेस खालच्या पायरीवर एक बाई त्या पळीची सावड करायची. पळीची म्हणजे सावड, म्हणजे माझ्या डोक्यात तर तू मार, तुझ्या डोक्यात तर मी मारते. एक खालच्या पायरीवर बसायची बाई आणि एक वरच्या पायरीवर, मग तिथं ते टचाटन मारायची. पण याची उत्पत्ती झालीच कशी? एकाने विचारलं कशी उत्पत्ती झाली? मग ती बाई सांगायला, तुमची जी आई आहे ना, तुमची आई म्हणे जर काही चुकलं ना मारायची. आणि मला 15-15 दिवस डोक्याला तेल देत नव्हती. 15-15 दिवस डोक्याला काय तेल देत नव्हतं. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये त्या घामामुळे निखा पडायचं. आता तो युग राहिला नाही. आता पहिले ढेकणं बी इतके राहायचे, आता ढेकणं गेले, डास आले, त्यांची जागा कोणतरी घेतलीच. तसं याची उत्पत्ती आहे ना, ही कशापासून झालेली? आपली जेनी उगानिले कर्म तेव्हाच कुसले जन्माने मरण. सर्वांना जर भीती जर जास्त असेल, मरणाची भीती, बाकी ते किरकोळ जाऊ द्या, सर्वात मरणाची भीती, त्याला म्हणतात आत्यंतिक दुःख. परमार्थिक भाषेमध्ये त्याला आत्यंतिक दुःख म्हणतात. आणि परमार्थ त्यासाठी करायचं आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमाशा सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. वास्तविक पाहता हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान एवढं श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, पण तुमच्यासारख्या लोकांचं दुर्लक्ष का झालं की याच्यामध्ये बाजारू लोक आले, व्यावसायिक, म्हणजे जे कारखाने काढलेत ना आळंदी पंढरपूरला शिकवायला, मग त्यांनी अभ्यास केला. त्यांनी काय केलं, ते कलाकार झाले आणि पाठपाठांतर करून सांगतात, थिअरी आणि प्रॅक्टिकल. आता आम्ही विद्यापीठामध्ये जे संशोधन करतो ना, मी रिटायर झालो म्हणून, तर संशोधन करायचो ना, तर आम्ही ते संशोधन करत असताना मेल आणि फिमेल आम्ही तुम्हाला गुड शीट द्यायचो, ट्रूथफुल द्यायचो, फाउंडेशन द्यायचो, मला आम्ही बियाणं द्यायचो, पण तुम्हाला फॉर्म्युला देत नव्हता. ते बियाणं कसं तयार करायचं, तसं इथं सुद्धा सुखाचा जो शोध आहे, फॉर्म्युला जो आहे, तो गुरु का महत्त्वाचा आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु महत्त्वाचा आहे. पण आता गुरु का करत नाहीत? गुरु न करायला त्याचं कारण असं, या ठिकाणी तुम्हाला अगोदर बहिर्मुख आपण झालेलो आहोत. आपण सुख बाहेर शोधतोय, सुख आत आहे. सुख म्हणजे समाधान. सुख तर संसारातच सुख भेटतं, पण ते क्षणिक असतं.
पण समाधान हे कायम असतं. समाधान हे कायम असतं. आज जीवनामध्ये गुरुशिवाय तर मी सांगतो बारकाईने मी माझं पापी सांगतो आणि माझं पुण्य बी सांगतो. मी 1977ला ग्रामसेवक झालो वाडा मोखाडा जोडला. कधी 1977ला. या ठिकाणी परमार्थाला सर्वांचा अधिकार आहे. हे अधिकाऱ्याचे काही खाणी नाहीत की इकडची गल्ली लायक आणि इकडची गल्ली नालायक असं नाही. सकळाशी येथे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाने आपला उद्धार होऊ शकतो. पण त्यासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल याची सांगड बसायला पाहिजे. थिअरी आणि प्रॅक्टिकल या ठिकाणी सर्व थिअरी सर्व सांगतात. आता ज्ञानेश्वर तुम्हाला वाचता येईल पण याचा जो अर्थ जो आहे ना याचा परोक्ष आणि अपरोक्ष दोन अर्थ होतात. याचा अर्थ दोन आहेत, परोक्ष आणि अपरोक्ष. मग तुम्ही तर परोक्ष म्हणजे काय आणि अपरोक्ष ह्या अभ्यास ज्ञानबा तुकाराम नाही हो. इथं कथा सांगायला लागली. इथं उपाय पाहिजे आपल्याला, उपाय. आणि उपाय काय कोणी सांगत नाही. जसं आम्ही विद्यापीठामध्ये मेल आणि फिमेल जो फॉर्मल होतो देत नव्हतो आम्ही. कोणत्याही कंपनीवाला तुम्हाला ते हे देणार नाही ना. त्याला काय त्यांनी डिझाईन केलेली काय कोणाला देणार नाही ते तुम्हाला त्यातलं माहीत असेल. तसं इथं सुद्धा जोपर्यंत हा विषय सांगत नाही. का सांगत नाही एक तर त्यांना माहीत नसलं पाहिजे. आणि ज्यांना माहीत आहे तिथं सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी एक गुरु आणि एकच शिष्य परंपरा म्हणजे गादी परंपरा लावून ठेवलेली. त्यामुळे हे तुमच्या आपल्यापर्यंत आलं नाही. याच्यामध्ये एक असे महत्त्व जोपर्यंत बंद मोकळा होत नाही आपला बंद मोकळा व्हायला पाहिजे. जसं जमिनीची मशागत केल्याशिवाय जसं तुम्हाला पोळ्या करायच्या भाकरी करायचे पीठ मळल्याशिवाय तर काही करता येणार नाही. तसं अगोदर चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. गंज साबण घेतले तुम्ही साबण घेतले आणि गढूळ पाण्यात धुवायला लागले होईल का स्वच्छ? का होत नाही? म्हणून या तिथे काय करत नाही निर्मळ जीवन. तिथे काय करत साबण पाणी जर स्वच्छ नाही तर तिथे साबण काय करणार आहे? तुम्ही कितीही उपाय करा, कीर्तन ऐका, प्रवचन करा, तीर्थ करा, उपास करा, तापास करा, सर्व जरी केलं तरी उपयोग नाही. का? तुम्ही हे स्वच्छ करायला कुठे निघाले? गढूळ पाण्यात. मग तसं अगोदर चित्त शुद्ध व्हायला पाहिजे ना. पण चित्त शुद्ध कशाने होईल ते काही कोणी सांगत नाही. आणि सांगतात मग आता हे महाराज लोक यात्रा काढायला लागले. ते महाराजांचं हे काम आहे का? महाराजांचं यात्रा बित्र काढायचं काम आहे का? इथं तेच सांगतं हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे. मग ते बी कुठे ते सांगा ना आम्हाला. ते बी बरं हे सांगतात देवानाही नावं देवानाही गावं. तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही आणि विचारत नाही. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत याचा फेसलाच होणार. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर मूल लागला का नाही लागला तुम्हाला कळायला पाहिजे ना. 1 दिवसांनी 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी 8 दिवसांनी कळायला पाहिजे का ना आजार बरा झाला का नाही झाला. नाही झाला तुम्ही त्याला विचारता ना. साधं तुम्ही भाजी घेतली तिथं खराब निघाली तुम्ही त्याला ते भाजीपाल्या पाहिलं म्हणतात भाजी खराब दिली. मग इथं जर मग इथं हा जिंदगीचा प्रवास आहे. इथं का विचारत नाही? का विचारत नाही तर आमचे बी चाटू चमचे असतात. तुमची इच्छा आहे विचारायची प्रश्न पण आमचे चाटू चमचे तुम्हाला जवळ येऊ देत नाही. महाराजाला काय विचारतो का? महाराजांना विचार मग गुराखाली विचारायचं का? या आध्यात्मिक ज्या शंका आहे त्या कोणाला विचारायला पाहिजे? हे सर्व सांगतात. मी इकडे वळालो ना मी तुम्हाला ते मागचं सांगितलं नाही. मी इकडे वळालो ना माझं हे गंध दिसलं माळ दिसलं का डोकं हालायचं मला. कारण मी शिकत असताना पाहिलं ना कोण करतो बा काय करतात कोणी म्हातारे कोतारे चालले दिल्लीला चालले. ते मला ते थोडंसं कारण की मी प्रयत्नवादी हो म्हणजे प्रयत्नाला मत होते देणार म्हणजे आपल्याला दैववादी. मी म्हणतो दैववादी बनवलं यांनी. दैववादी देव तुम्हाला बसून कधी देणार नाही. दे रे हरी पलंगावरही देव देणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावा लागणार आहे. बरं आता तिथे बी अशी गंमत आहे. आमचा विषय झाला अर्जुनाला सांगितलं देवाने तू युद्ध केलं तरी होणार आहे नाही केलं तरी. गीता काय सांगितलं? तुम्ही एक एक शब्द तुम्ही असं पकडू शकता ना. फिरणार नाही हे महाराज बंद करून घेतील धंदा बंद करून घेतील. प्रत्येकाने विचारलं ना बंद करून घेतील. तुम्ही शंका भगवंताला अर्जुनाने एवढ्या शंका विचारल्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी डोक्याला हात घेतला. जसा एखादा मांत्रिक हातास होतो तसं भगवंत म्हणजे याला काय सांगितलं म्हणजे हा टाळ्यावर येईल. एवढ्या शंका विचारल्या. आपण शंका विचारतो का? बरं सांग कीर्तन प्रवचन तुम्ही
कीर्तन करण्यासाठी कीर्तन कोणाला म्हणतात? हे जे टाळ बाबा करतात ना, ही दवंडी आहे, याला कीर्तन म्हणत नाही. लोकांनी त्याला कीर्तन नाव दिलं. आणि आता सुद्धा लोक करमणुकीसाठी कीर्तन ठेवतात. महाराज असा आणायचा ना की ते बाईच जायत ना, जिंगिनांग चिकिना करमणुकीसाठी. हां, आता तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही येऊन बसले का? हां, नाही ना, वेळ प्रत्येक जण घड्याळाच्या याच्यावर जीवन जगतोय. मग तरी सुद्धा वेळाचा वेळ काढून लोक एवढे तीर्थ यात्रा कीर्तन प्रवचन एवढं करतायत. आणि एवढं मोठे महाराज त्यावेळेस मोजके महाराज होते. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजच्या काळामध्ये माझ्या प्रत्येक प्रवचनात मी सांगत असतो, एवढे कमी महाराज होते तर त्यांनी एवढी क्रांती केली. आणि आता तर बापरे हागणाऱ्या भंगी जास्त झालेले, का मेळ बसत नाही? हां, पण म्हातारम्या दुकानी काळ सोपवतोय ना, म्हातारम्या दुकानी काळ सोपवतोय. बरं इतकं सोपं आहे, पोट भरणं अवघड आहे. आता तुम्ही आपण एका गावात इथले जे लोक आहेत एका गावाचे आहेत काही, कोण कुठलं कशासाठी आले? पोटं लागले पाठीची, हिंडू देशोदेशी या पोटा काढणे का शिंडलो हेरजारी, न मिळत आता कोणी जन्म दुःख निवारी. जन्माला येण्याचं कारण शोधायला पाहिजे. जन्माचं येण्याचं कारण मग आता सांगा, मी तिथं सर्विसला होतो, आईवडिलांच्या याच्यानं धाकानी माळ घातली होती. हिराजी महाराज गुरु जारगाव, पाचऱ्याजवळ जारगाव आहे, तिथं ते म्हणजे गादी होती परंपरेने. हिराजी महाराज त्या गादीवर बसवलं नाही म्हणून ते रागात तिने नागपूरला निघून गेले, तिथं दुसऱ्यालाच बसवलं. पण ती परंपरेने आमच्या आईवडिलांनी माळ घातली होती. पण तो राजयोग होता, ते काय आपल्याला काही डोक्यात मला विश्वास नव्हता नेमकं काय भाऊ काय. कारण की जे कीर्तनकार आहेत ते भीक मागत फिरतायत. मला काय म्हणायचे, तुम्ही डोळ्याच्या ऑपरेशनला गेले आणि तो डॉक्टरला जर सांगितलं तुम्ही, अहो मला 2-4 दिवसापासून फुरसट दिसायला लागले, एकाचे 2 दिसायला लागले, असं फॉल्ट झाला बाबा. तो डॉक्टर जर म्हणत असेल तुम्हाला एकाचे 2 दिसतात, मग तुम्ही 4 जण का बरं आले, असं जर तो म्हणत असेल तर त्याच्याकडे तुम्ही ऑपरेशन करणार का? स्वतः डुबक्या खातो, दुसऱ्या दारू पाहतो. हां, अहो मला काय म्हणायचं, हरी आला आता, सरस कीर्तनकार म्हणतात का नाही, हरी आला आता मग कैशी भय चिंता. हां, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जो, असे प्रमाण देतात ते. मग भीक का मागतात? इथं ज्याचे हे भरले त्यांनी सांगावं. म्हणून बाबा सांगायचे, उदरनिर्वाहाचा तुमचा जो काही व्यवसाय असेल, जे काम असेल, जे ड्युटी असेल, ती करायची राईट पाहिजे हे सांगायला पाहिजे. पोटासाठी संत तुकाराम महाराज त्यावेळी सांगितलं, पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशी यांची करिता सेवा, काय सुख वहे जीवा. हां, तुकाराम महाराज अभंग हे त्याचा अर्थ वेगळा जातात, ते वेगळं सांगतात. हां, घेती ते नरका जाती. हे काय म्हणतात तसं नाही म्हणते, घेती ते नरकाशीला जाती म्हणजे. बघा भाषा अशी, या बोटात तुका त्या बोटाला लावतात, त्या बोटात तुका. हां, कसं काय जोपर्यंत सांगा भीक सांगा तुम्ही. अर्जुनाला जी गीता सांगितली किंवा तुकाराम महाराजांनी समाजाला जे सांगितलं, ज्ञानेश्वर साधू संत, हे साधू संतांचं ज्ञान सांगतात ना, मग त्यांच्यासारखं सांगायला पाहिजे ना. मग त्यांनी हे उदरनिर्वाहासाठी केलं का? त्यावेळेस काय काय असेल त्या पद्धतीने काय दिलं का? देऊन का? त्याचं कारण त्यांच्याकडे गुरु परंपरा आहे. ज्यांच्याकडे गुरु परंपरा आहे त्यांच्या ठिकाणी देणं घेणं हा विषय येतच नाही. मी टाकलंय व्हॉट्सअपला, पैशांचा विषय काय येतो बुवा, महाराजांचा पैशाचा विषय काय येतो. तर त्याचं कारण असं आहे, तसं आता हे लहान मुलं आहे, लहान मुलांना मोठे झाले, आईवडिलांनी त्यांना काबाड कष्ट करून मोठे केले, काबाड कष्ट करून. हां, हाताचा पाळणा डोळ्याची वाती करून लहान मुलांना एवढं कष्ट करून मोठे केल्यानंतर त्यांचे संस्कार चांगले असतील, ते आईबाबाची सेवा करतात, आईबाबाला जे देतात घेतात, याच्याबद्दल चर्चा गावात सांगता का? कारण जर सांगितलं तर ते काय म्हणतील, तुमचे होते, तुझे आईबाप होते म्हणून दिलं आणि घेतलं. हां, आणि त्याने तसं उपकार केलेले, मग इथं केले उपकार सांगू काय, बापनं कधी आईशी माय. मग अशा आवडतीचे पाहिजेत ना, घरोघरी जाऊन सांगणार पाहिजे ना. त्यावेळेस साधू संत घरोघरी जाऊन सांगाय, वाजत असे बंब नायके कोणी, हरिहरी न म्हणता त्याची थोर झाली. आणि परमार्थ सोपा आहे. पण आतापर्यंत तुम्ही आता हे जे प्रवचन ऐकत असाल आणि इतर कीर्तन प्रवचन तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल, हे फक्त तुकाराम महाराजांना असं केलं,
ते भंडारदरा डोंगरावर गेले, अमुक गेलं. तो इतिहास झाला. ज्ञानेश्वर मला 4 भावंड होते, असं झालं, चांगदेव आला, भिंतीवर बसले, भिंत चालली, तो इतिहास झाला. आम्ही काय करावं आता? समजा एखादी विहिरीमध्ये एखादी मूल पडल्यानंतर एखादा मनुष्य आला, हो थांबा बाजूला. हे जे ना काही दिवसापूर्वी बरं का, एक मुलगा असंच पडला होता आणि मग त्याला असं काढला तसं काढला. ते सांगणं महत्वाचं का उपाय करणं महत्वाचं? एवढं तर तुम्हाला समजलं असेल ना. आता हे जे महाराज सांगतात, त्यांनी जे केलं ते सांगतात का आता आपण काय करावं ते सांगतात? आपलं बी नाही ना, आपण बी कुठं ऐकतो? लक्ष देऊन ऐकत नाही. एक एक शब्द महत्वाचा असतो. मग ज्या वेळेस मी तिथं 77ला गेल्यानंतर त्यावेळेस लोक अशिक्षित होते. मुळात आता बी झाले, सुशिक्षित झाले असतील म्हणून. त्यावेळेस सरपंच सुद्धा आमच्या बाजूला होते. आम्ही प्रू शूटिंग अमुक ढमुक सर्व घरीच तयार करायचो आणि बऱ्याचशा योजना खायचो. मग आता ढवळ्या शेजारी पोवळा बांधला, वाण नाही कोण लागलो. माळकरी होतो, पण माळ टांगून दिली, त्यांच्या पंक्तीला बसून गेलो. लागलो खाया प्यायला, लागून गेलो, सोडता झालं. आणि मला तेव्हा 450, 350, 450 पगार होता स्टार्टला, सुरुवातला. नंतर मग वाढला तो भाग वेगळा. आणि मी घरी 1200, 1500 पाठवायचे. वडील विचार करायला लागले, 1 वर्ष 2 वर्ष, काय पगार बॅरिस्टर आहे का काय हो? पण खेड्यागावातले काय शिकलेले, कुठं जायचं, कुठं बॉम्बेला ठाण्यात जायचं आणि ठाण्याहून कुठं जायचं बुवा. पण आमच्या गावाजवळ नरडा गाव आहे, तिथं मधुकर आमदार होता. मधुकर होते, आमदार होता. तर त्यांना ठाण्याला जायचं होतं. वडिलांची बैठक असल्यामुळे विषय निघाला. आमचा मुलगा तिकडे म्हणे असं कसं जायचं, काय जायचं. ते म्हणे तुला ठाण्यापर्यंत नेतो मी, तिथून आमचा ड्रायव्हर तुला बसून दे. चालेल, बसले. ठाण्याला आणलं. ठाण्याहून लगेच त्यांनी गेलं त्या बसून जोहारवाडा मोकळा जोहारच्या गाडीने बसून दिली. पण नेमकी गटरामच होती. सकाळी लवकर निघाले तिथे आणि आमचं दुपारचं शिक्षण आमचं चालू होतं. संध्याकाळचं बजेट चालू होतं. सर चालू होतं. आणि 4, 4:30 वाजता आमचं चालू होतं. आमचं पाहिलं गटरामोत्सव म्हणजे तिकडे कोकणामध्ये गटरामोत्सव लई साजरा करतात. आनंद मिलन काय ते. आणि आम्ही सर्व अनमॅरिड बोलू एकत्र होतो आणि पाहिलं वडिलांनी. आणि त्र्यंबकेश्वर मार्गी तसेच निघून गेले. आणि 4 दिवसांनी गाडी पाठवली. सांगितलं जसं असेल तर टाकून आणा, नोकरी गेली, खड्ड्यात डबडे काय असेल त्याचे. काही एक स्टो होतं, एक वेळ होतं. गाडी आली. हे सांगतो कशासाठी? हिम्मत मदाती मदत खुदा, फकीर की लडकी राजा का लडका ब्याह हो सकता है. त्याच्यासाठी सांगतोय, बदल होऊ शकतो. मग वडिला भावाला माहिती, भाऊ येतोच, भावाला पैसे द्यायचे, सांगू नको घरी. पण आमच्या वडिलांनी आमच्या काकांना खांबाला बांधून मारलं होतं, दारू प्यायलं होतं. म्हणून मी भावाला सांगून पैसे घेऊन सांगू नको. पण आता पितळ फुटलं होतं. आल्यानंतर गाडी आली. भावाने ते सर्व डबे टाकले, गाडीत मला निरोप पाठवला. आला, गाडी आली म्हणजे त्यावेळेस कोण बिल नव्हते. मला कोणतरी पुचकलो. मी जाऊन गाडीत बसलो. हल्ली गाडी नाशिक केलं. पुढे चालतं मालेगाव. मी विचारायचं काय झालं पुढे थोडंसं. पण मी विचारलं तर भाऊ काही बोलत नव्हता. ड्रायव्हर हसायचा. काहीतरी शाळा आहे जोरदारच्या पुढे आले, पुढे काहीतरी आलं. आणि तिथे विचारलं मी, लघुशंकेच्या नावाने खाली होतं. खरं सांगा काय बांधलं. त्याने विचार केला, आई गेलेच भाऊ आला नसता, आई वडील गेलेच भाऊ आला नसता, म्हणजे भानगड काहीतरी आहे. तर त्यांनी सांगितलं की बा असं तिथूनच पायी पळालो का नाही. म्हटलं जाऊ द्या गाडी रिकामी. मामाच्या गावाला गेलो. मामा म्हणे तुलाही मारतील मलाही मारतील. त्यांनी मला परत नेलं. तुम्हाला मार खाऊ देऊ नको भाऊ. कारण मला आठवलं खांबाला बांधून. आताचे पोरं घाबरतात. काही नाही हो, आता लई घाबरतात. आणि याच्यापुढे असं होणार आहे. आता याच्यापुढची जी काही पिढी आहे ना, यांना टेन्शन समज होणार. आत्महत्येचं प्रमाण फार वाढणार आहे. हो, त्यांना हे थोडंसुद्धा हे सहनशीलताच गेली. पण तिथं गेल्यानंतर मग मला हे कामाला लावून दिलं त्यांनी. ते नोकरी गेली म्हणते, जायचं नाही, जाऊ देणार नाही, कामाला लावून दिलं. तर सांगायचं तात्पर्य, ते मधुर विद्यापीठात त्यांची सासरवडी राहुरी
मधुकर तीर्थ शिक्षकी सासवाडी ही जे तनपुरे आहेत ना, तनपुरची मुलगी ती बी आमदार. पण ते सांगून मला इथं नोकरी लावलं. पण वडिलांना सांगितलं सुरू करावं लागेल. पण माझी ऑर्डर इगतपुरी निघाली, कुठे इगतपुरी. आणि तिथं आणि इथं मी प्यार का लागलो होतो, स्वाध्याय करायचं. स्वाध्याय, त्या स्वाध्यायामध्ये खाऊन पिऊन चालतं. असं कसं काय चालेल हो? औषधापेक्षा पथ्य महत्त्वाचं का काय महत्त्वाचं? एवढं औषधाला महत्त्व आहे तेवढं पथ्याला महत्त्व आहे का नाही? आणि तिथं स्वाध्यायामध्ये काय होतं, खा प्यानं आमच्यामध्ये गर्दी करा आणि लेणं देणं. आणि आज मी सांगतो, जे खरे स्वाध्याय असतील ना, मी बऱ्याच स्वाध्याय केलं. भक्ती फेरी अमूल कराग्रे वस्ती लक्ष्मी हा सर्व पाठ येते सर. कारण मी भक्ती फेरी केलेली स्वाध्यायामध्ये, तिथं भरपूर फिरलेलं आहे. आणि तुम्ही भाष्य केव्हा करू शकता कोणत्या गोष्टीवर, तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे तर भाष्य करायचं, तिथं करायचा अधिकार नाही. पण त्या स्वाध्यायामध्ये वर बोर्ड लावल्या, लेणं देणं बंद आहे, फिरबी आनंद आहे. पण तो पक्का स्वाध्याय झाला का मग गुप्तदान करायला लावतात. तुम्ही जे महिन्याचा पगार कमवतात ना, त्याचा इतका टक्का दान, गुप्तदान मी दिलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीला गोड बोलून तुम्ही करून घेतलं तसं गुप्तदान. मला असं म्हणायचं आहे, मग गुरु करावं लागेल. म्हणजे आता आपण तेवढं भ्रष्ट झालं, काय करतो माळ घालायची. गुरु शोधता मग एकच प्रश्न विचारतो, महाराज खाणारा पिणारी माळ घालावी का? मी असं विचारायचं. ते चव्हाण बाबा म्हणून होते, ते म्हणे भाऊ वडील जमीन आहे ना ते जास्त पिकतं म्हणे. म्हणजे खाणाऱ्या पिणारे जितके खरं बोलतील तितकं माळकरी सुद्धा खरं बोलणार नाही म्हणे. म्हटलं कसं काय बाबा? ते म्हणाले, भाऊ वाल्या कोळीने किती पाप केलं होतं, 7 रांजण भरले होते. किती? 7 रांजण भरले होते. तुम्ही खाऊन 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1-2 बॅरल दारू पेले असेल, त्याचं परिवर्तन होणार नाही का? पण नारदासारखे भेटायला पाहिजे. आता आमच्यासारखे भेटतात तुम्हाला, आम्ही तुकडबाबूसारखे बारदारे कुत्रे असतात ना, पाळलेला कुत्रा आणि बारदारे कुत्रा. पाळलेला कुत्रा कधीही तुकड्यासाठी फिरत नाही, बस त्याला खात्री आपला मालक देणार आहे. साहो तुम्ही आज सांगतात, पूर्वी 8-8 10 पोर व्हायचे, 8-8 10 पोर व्हायचे. तर ते काय म्हणायचे, ज्यांनी चोच दिली आहे ना त्यांनी चारा दिलेला आहे. मग आता महाराजांना एवढं तर नॉलेज पाहिजे का नको? ज्यांनी देह दिलं, सांगा तुम्ही. आता आईला दूध 7व्या महिन्यात येतं का 8व्या महिन्यात येतं? दूध कधी येतं आईला? जन्मल्यावर ना. बरं ते दूध कोणी तयार केलं, आईने केलं का बापाने केलं? अरे त्याने अगोदर योजना तयार करून ठेवलेली आहे. बरं त्याला लहानपणी दात असतात का? का नसतात? लहानपणी सर्व दिलं दातच का बरं दिले नाही? त्याला माहिती आहे दात दिला हा काही बी खाईल आणि इथे योजना तशी पक्की नाही ना, पुढे पचायची. म्हातारपणे आता माझे खालचे दात पडलेले आहेत. आता पण माळकरी आपले डॉक्टर आहेत दाताचे, आप्पा मला ओरिजिनल बसून देतो असं. त्याला पण ज्यांनी पाळले तो का बावळट आहे का? ज्यांनी पाळले तो बावळट आहे का? त्यांनी का पाळलं की इथली सिस्टीम कमकुवत झाली म्हणून यांनी का जास्त काही खाऊ नये ना. योजना आहे ती वयानुसार त्यांनी पाळले ते. मग तसं ही सर्व चूक समाज सोन्याहून पिवळा आहे, समाजाचा दोषच नाही. आज लोक का माळी घालत नाही, लोक आज का गुरु केलत नाही, ते त्याचं कारण यांच्यातच काही बदल नाही ना हो. सांगा तुम्ही. आहे त्या परिस्थितीमध्ये तो महाराज समाधानी पाहिजे, त्याची गरिबी हरिबी जाऊ दे तिकडे. सांगा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी जर तसं बारकाईने पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमंत होण्यासाठी देवदेव केला का? तुकाराम महाराजांनी त्यासाठी केलं का? समाधान कशात मिळेल यासाठी देवदेव केलेला आहे. आणि त्याचे बी कारण आहे ना हो. ते कारण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मिळत बसणार. आज आपल्याला जी गरज आहे सुखाची, आता सुख कुठं आहे? पत्ता दिलेला आहे साधू संतांनी. सुख पाहिजे असेल तर काय करायचं? त्यांनी सांगितलं, सुख पाहिजे असेल तर त्या सुखी जणी व्हावे, जग निव व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आता सांगा सर्व आता तुम्ही आपण विचार करत नाही, बारीक विचार करा. त्याने सांगितलेलं आहे सुख कुठे आहे? पंढरपूरला सांगितलेलं काय? सुखा लागी करशी तळमळ. तुम्ही ऐकलं असेल ना शब्द, सुखा लागी करशी तळमळ. तरी तू पंढरीचा सांगा. तुम्ही जे जाऊन आले दरवर्षी जातात त्यांना विचारावं. तुम्ही एखाद्या वेळी गेले असाल किंवा गेले जरी नसाल
पण जे जाऊन आलेले दरवर्षी जातात ते मिळाला कसं? मग पत्ता चुकीचा आहे का? अभंगवाणी कुठे होणार नाही. पण कोणती पंढरपूर? कारण की इथं दोन गोष्टी, संतांची भाषा का कळत नाही हे तुम्हाला सुशी तुम्हाला ज्ञानेश्वर वाचता येईल, पण याचं परोक्ष आणि अपरोक्ष तर तुम्हाला भागात्या करता येणार नाही. ही परोक्ष आणि अपरोक्ष, दृष्टांत आणि सिद्धांत. हे दृष्टांत, हे सर्व दृष्टांत म्हणजे परोक्ष हे दृष्टांत आहे. आणि सिद्धांत कसा काढायचा बघ, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुलगी पाहायला जातात, मुलगी पाहायला जात गेल्यानंतर सोबत नेतात लोकांना, 2-4 लोकांना सोबत नेतात, भाव घेतले लोक नेतात. त्यांनी एकटा गेलं तर नावं ठेवतील ना, यांना आहे का नाही काही भाव बिबी आहे का नाही यांना, म्हणून 2-4 लांडे लबाडे सोबत घेऊन जातात. आणि गेल्यानंतर मुलगी पाहून आल्यानंतर घरातले बाया माणसं विचारतात मुलगी कशी आहे. आता ती मुलगी पाहून आली ती दाखवता येईल का? जी मुलगी पाहून आले ती दाखवता येणार नाही. मग ते नाही म्हणता का आम्ही नाही सांगणार असं म्हणता का? ते काय नाही का रूपक तयार करतात. मुलगी गोरी आहे, गोपटी आहे, सडपातळ आहे, जशी चवळीची शेंग आहे, पण मशीने पाहिजे. काय म्हणतात? मशीन पाहिजे म्हणजे काय? म्हणजे नक्की म्हणजे रूपक यांचे असं हे सुद्धा ग्रंथ असेल. पण संतच राहिलेले, संत राहिलेले आहेत ते विरळे. आम्ही पोस्टमन आहोत. आम्ही समजा तुम्ही DP असेल ना, DP आणि सबस्टेशन असतं, सबस्टेशन त्याच्यातून जसं ते होतं ना, हां तसे आम्हीच संत म्हणून आम्ही वास्तव सांगा तुम्ही. आता मी अंतिम प्रश्न विचारले होते बाबांना. मी बाबाने ज्यावेळी ते सांगितलं, भाऊ अरे किती दारू प्यायला चालेल याच्यामध्ये बदल होतो, हिम्मत मदत मदत होता, फकीर की लडकी राजा का लडका क्या हो सकता है, पण हिम्मत पाहिजे. हां पण मी बाबाने विचारलं प्रश्न, बाबा इथं सांगतात लोह परिसाशी न साहेब संतांचा महिमा आगा. लोखंडाला जर परीस लागलं तर काय बनवतं ते? पण परीस बनवत. पण संत काय करतात? आपणासारखे करते तात्काळ का 12 वर्षांनी तात्काळ बनवतात. बाबा आम्ही तर तसं झालो नाही, किती वर्ष होऊन गेलो बाळगा गुरु आम्ही तर काय तुमच्यासारखे झालो नाही. ते म्हणे बाहेरून नाही आतून व्हायला पाहिजे. कुठून व्हायला पाहिजे? आतून. आता सांगा तुम्ही आतून होणं म्हणजे नेमकं काय बघा. फक्त इथं काय करायचं एक विचार. हे जे बटन आहे ना, हे फॅन आहे ना, हे फॅनचं बटन कुठे आहे? ऑन आणि ऑफ आहे का नाही तिथं? चालू बंद करायचं. तसं इथं बटन आहे. हा विचाराचं बहिर्मुख व्हायचं आणि अंतर्मुख व्हायचं. बहिर्मुख व्हायचं आणि अंतर्मुख व्हायचं हे बटन आहे. आणि हा फॉर्म्युला काही कोण देत नाही. हा फॉर्म्युला देत नाही. आता ती पंढरपूर इथं ते सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा चराचर नव्हतं ती पंढरपूरला जायचं आपल्याला. ही पंढरपूर कोणी दाखवलो? पैसे दिले, स्पेशल गाडी केली तरी पाहून येऊ शकतो आपण ही पंढरपूर. पण ती पंढरपूर सद्गुरूशिवाय नाहीच कळणार. सद्गुरू पण तो पण खानदानी पाहिजे. आता आधी शब्द वापरायला खानदानी पाहिजे. हो खानदानी म्हणजे काय? त्याच्याकडे परंपरा पाहिजे, गुरु परंपरा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेच प्रेम मुद्रा गोरक्षेत्र. मला काय म्हणायचे आता एवढे एखाद्याचा अनुभव यायला पाहिजे. एखाद्याला नका बाकी तरी येऊ दे, एखाद्याला अनुभव यायला पाहिजे का? काय येत न यायला काय कारण आहे? बरं याला साधन नामच आहे. प्रत्येक नाम घेता उठा उठी हो या संसाराची तुटी. आता संसार म्हणजे तुम्ही जे करता तो प्रपंच आहे. लोकांना तेही माहिती नाही. आपण जे करतोय ना तो प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे दुसऱ्याच्याच पंचायती. कोणासाठी करतो तुम्ही प्रपंच? आता मुलांसाठी करतोय. आपल्या बापाने आपल्यासाठी केलं, आपण मुलांसाठी करतो. पण आपल्यासाठी काय? आपल्यासाठी काय? तो प्रपंच आहे म्हणजे दुसऱ्याच्या पंचायती आहेत त्या. आणि संसार म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हणतात. साधू संतांची भाषा समजायला आहे ना त्यांच्या याच्यातच जावं लागणार आहे. हो ती भाषा समजायला. हां मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी ते जर समजून घ्यायचं असेल तर ती भाषा जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांनी सांगितलं या ठिकाणी की तुम्हा आपल्याला हा विषय समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? संतांना शरण जायला पाहिजे. संत म्हणजे काय? संत काय करतात तुम्ही? संत काय करतात? संत ही पदवी कोणाला आहे? तेच तुम्हाला संसाराचं जे दुःख जे आहे
संसाराचं दुःख म्हणजे जन्माला येणं आणि मरण. जन्मालाच का आलो आपण, कोण येतंय, हे जगत सत्य का मिथ्य आहे हे बी माहिती. ज्ञानाने सर्व सांगतात जगत मिथ्य आणि ब्रह्मसत्य. पण सुख दुःख होतील. बाबांना विचारलं, बाबा आत्मा जन्माला येत नाही आणि आत्मा मरत नाही. पण त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली, त्यावेळी मुंगी उडाली आकाशी ही जी कॅसेट आहे त्याच्यामध्ये नुसतीदादा खूप रडला. जरी समजा तुम्हाला आपल्याला हे सर्व कळलं, पण तरी अंतकरण जो पण ते आहे तोपर्यंत अंतकरण आहे. आणि अंतकरण फक्त काय करतं, जाणीव करून देतं. जाणीव तुम्हाला आपल्याला जी दृष्टी करायची तिथंच करायची, जिथं चुकलं तिथं दृष्टी. सांगा तुम्ही, खंडोबाटाचं पोट दुखतं आणि नारायण भटाला जर काळा दिला, पोट कोणाला दुखतं, खंडोबाटाचं, आणि काळा कोणाला, औषध कोणाला, नारायण भटाला, कोणी येईल का? म्हणजे जिथं चुकलं तिथं दृष्टी व्हायला पाहिजे. मग आपल्याला सुख आणि दुःख हे कशामुळे होतं, जाणीवमुळे होतं का कशामुळे? तुम्हाला डॉक्टर जर ऑपरेशन करायचं असेल तो अगोदर जाणीव काय करतो, भूल देतो. भूल दिल्यानं काय होतं, जाणीव नष्ट होते. आपल्या समोर जर ज्याला अनुभव आला असेल पूर्ण नाही, आपण जर भूल दिली असेल ना ते पाया पडते, तर त्याच्या समोर चिरपाळ करतात, आठवड्याने पाहतो, याला काही वेदना होत नाही. मग आता सांगा तुम्ही, विज्ञानाने एवढी प्रगती केली आणि अध्यात्माचं असं सांगतं जिथं विज्ञानाचा एंड होतो आणि तिथून काय होतं, अध्यात्म सुरू होतं. मग आता सांगा तुम्ही, आता सुख आणि दुःख महाराज लोकांचं जायला पाहिजे का नको? इथलं पाकिट मोजतं. लई तुझं मी म्हणतो तुम्हाला आता ना बोलून ती भाषा, पण आता काय सांगतो मला बरं का, आपण बोलतो कारण की भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य. आज आपल्या धर्मामध्ये सर्वात लुटमार जर असेल, अध्यात्मामध्ये फार लुटमार चालू आहे. अध्यात्माच्या नावाखाली लुटमार चालू आहे. सांगा तुम्ही, चालते बोलते मोठं बांधायला पाहिजे, काही विदळ बांधायला पाहिजे? चालत्या बोलत्या माणसांना जर तुम्ही ज्ञान दिलं तर 4 लोकांना ते हस्तांतर करतील. दुसऱ्याला सांगते, हे बितड बोलेल का? हे बितड बोलेल. सज्जनांचे स्मारक बांधा,